पण आज बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. काय हे बघ, खोलून बघ एक वेळेस. फोन लावला का आईला? दुपारला फोन केलता मी आईला. आई म्हणत होते मी नाही आलो. म्हटलं काय झालं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. तर मजेत असणार. तर तुम्ही पाहिलं असं कालच्या व्हिडिओमध्ये नेमके चालू होतं की बा जी आहे डिलिव्हरी कुठं करायची. बऱ्याच जण कमेंट केली, चांगलं वाटलं. कमेंट पण चांगले होते, योग्य होते. कारण आता वेळेनुसार घ्यावं लागणार आहे, जसं जिथं जमेल तिथं. फक्त थोडासा वेळ लागणार आहे. आणि सध्या इकडे काय करताय बघू आपण. अधिकाचं काय चालू आहे? स्वयंपाकाची तयारी. बराच उशीर झाला. हो का? लाईन गेली होती काय? तेच तर म्हटलं, एवढा उशीर कसं काय. आणि बरंच कमी जाते. पण आता खेड्यात कसं लाईन वगैरे जाते ना. खेड्यात खूप जाते, इकडं नाही जात. हो, त्याच्यामुळे गावाकडे बऱ्याच वेळा लाईन गेली, तेव्हा उशीर होत होता स्वयंपाकासाठी इकडं. म्हणून म्हटलं काय झालं काय नाही, तर कारण थांबावं लागत होतं. तेच असते. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. पण आज बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. काय हे बघ, खोलून बघ एक वेळेस. लाईन जर गेली तर याचा फायदा होते. म्हणजे एकदम इझी आणि सोपं असं प्रोडक्ट बनवलेलं आहे. कारण इकडं जसं पाहिलं आपलं जे मिक्सर काम करते तसंच हे पण काम करणार आहे. जमलं ना? लसण वगैरे सर्व. हो, शेंगदाणे. आज मी शेंगदाणे काढून. हो, शेंगदाणे वगैरे काढायसाठी. पण माहिती आहे का, शेंगदाणे खूप भारी जाणार आहेत त्यातनी. मसाला वगैरे लाईन जर गेली ना तर लगेच निघणार आहे त्यामधून. सांबार, कांदा, टमाटर. हा, चांगला आहे का? सगळं सोपं झालं मला. जास्त काही महाग पण नाही ते. पारदर्शक पण आहे. हां, काचाचं आहे. प्लास्टिक पण, हां म्हणजे आतमधलं दिसते प्लास्टिकचं आहे ते. फायबर मधून. हो, मसाला वगैरे काढायचा असला सहज निघून जात त्यामधून. वेळेवर लाईट वगैरे नसली. खेड्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होते. कारण तेव्हा जेव्हा आपण म्हणजे बऱ्याच वेळा गावाकडे पाहिलं ना, तेव्हा उशीर होता स्वयंपाकासाठी. त्यामुळेच हे चांगलं आहे. तर छानसं प्रोडक्ट आहे मस्तपैकी. हो, छानसं प्रोडक्ट आहे ते. मिक्सर टाईपच आहे. हो, आणि माहीत आहे का, यातनी मिक्सरमध्ये तरी 2 ब्लेड असतात. यातनी किती माहिती आहे का? 3 आहेत कटर. आणि इझिली जे आहे कट होतात. त्यासाठीच जमलं का? आवडलं का? जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही खरेदी करा. याची लिंक आपल्या व्हिडिओला टॅग केलेली आहे. अरे वा, जमलं की आता. मला तर खूप सोपं झालं. चला, आज तुला एकटीलाच करायला लागत आहे स्वयंपाक. हो ना, आई असते तर मदत करत होती. फोन लावला का आईला? दुपारला फोन केलता मी आईला. आई म्हणत होते मी नाही आलो. म्हटलं काय झालं. म्हणजे असं कसं? हो ना, आई कशी काय बोललीस? मला करमत नाही म्हणून. मी म्हटलं आता याचा टाइम येते डिलिव्हरीचा आणि तुम्ही अशा करता. असं कसं? गावाकडे गेले 2 दिवस असं वाटलं महालक्ष्मीपर्यंत ठीक आहे. मग तेच म्हटलं. पण आता येत नाही म्हटलं की इकडं. म्हटलं उद्या राशीचं, उद्या नंतर या म्हटलं. राशीचं झाल्यानंतर. तर आई म्हणत होत्या नाही मी इथंच थांबते. नाही तर तिथं कुठं थांबतात आता. हो ना, बरं. बरंच दुपारून करमलं नाही. डायरेक्ट कशी म्हणे का? हो, काय दुसरं कारण असेल त्याच्यामुळे पण असू शकते. ठीक आहे, आता म्हटलं मी ऐकलं काय झालं काय. कारण आज येणार होती असं मला वाटलं. हो ना, म्हणत आज जर फोन लावला किंवा डायरेक्ट येत नाही. हो, असं खूप वेगळं वाटत आहे ना. किंवा नेमके काय कारण आहे तर. का बरं काय काही झालं नव्हतं काही असं? नाही, काही नाही झालं. आई म्हणून मला करमतच नाही. करमत नाही. आता व्यवस्थित जमलं होतं सर्व मन वगैरे. बस शहरात नाही करमत तर मग याचा अर्थ असं थोडं आहे की करमतच नाही. करमून घ्या लागते. सवय पडली की पडली एक वेळेस. काय करताय तू आज जेवण? आता एक तर दिवाळीचा टाइम आहे ते. या महिन्यात दिवाळी आहे. लवकरच दिवाळी पण आहे. मग सर्व फराळाचं वगैरे करायला लागेल ना. हो.
फराळचं तर दिवाळीचं वेगळं आहे विषय. सध्या पहिले काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हो ना, काळजी तर घ्यावंच लागते. मग आणि त्यातनी आता दोघं जण असले तर म्हणजे सोबत एकामी केला तर फरक व्यवस्थित पडतो राहते. ना. मग काय केलं तुला आजची जेवायला? हे पराठे केले होते. पराठे कशाचे? आलू पराठे. तर बघा माहिती आहे का काय चाललंय नेमके आज? शिल्लक झाली ती भाजी. सकाळी आलूची भाजी जी आहे शिल्लक झाली म्हणजे जवळपास 5-6 जणांची भाजी होती. करायला गेले दोघांचे. मी दोनच आलू चिरले होते, जास्त झाले. म्हटलं ते आणि जवळपास 5-6 जणांची भाजी झाली. आता मग कसं वाया जाणार म्हणून बघा शॉर्टकटमध्ये संध्याकाळी पण शॉर्टकट होते व्यवस्थित खाला आणि इकडं पराठे पण होऊन जातात. आणखी काय काय टाकलं यामध्ये? खायला छान आहे. कोथिंबिरी, कढीपत्ता, ओवा टाकला, भुसा, चटणी, मीठ. चला आज पराठे वगैरे खायचे. रोज रोज पुढे खाऊन बोलून त्याचे पालक पराठे छान लागतं पण हो ना. करून बोल चांगलं आहे ना हे पण कधी कधी खायला. आता ते बऱ्याच वेळा काय करतात बेसनाचे बेसन पराठे. बेसन पराठे वेगळे, आपल्याकडे धापाटे म्हणतात त्याला. धापाट. धापाटे मस्त राहतात. पण माहिती आहे का थापटून केलेले खूप चांगले लागतात. लाटून जे आहे कडक येतात. मला जमतच नाही. थापटल्याला एवढे भारी लागतात खूप. एक वेळेस केले होते लाटून वगैरे चांगले नाही लागत. पण झालं असं सर्व. मग काय करायचं आहे फोन लावून पाहा तुम्ही, अजून बोलून पाहा तुम्ही. बोलून घेतो मी काय आहे तर दुसरं काही कारण असेल त्याच्यामुळेच म्हटलं असेल तसं. सहजासहजी असं म्हणत नाही चालते. तर दिवापाशी दिवा पण लावलेला आहे संध्याकाळचा. दिवसभर बोरिंग वाटतो एकटीला. आजचा दिवस कसा गेला? खूप बोरिंग गेला. खूप बोरिंग. टीव्ही नाही लावायची. आई होती जसं की मस्त वाटत होतं बोलायला. कसं आहे करू लागायला काम करू लागेल थोडंसं. आता इकडे बोलायला पण कोण नव्हतं. आज तर दिवसभर कोणीच नसं. नाही ना, मला बाहेर जायचं काम पडलं होतं त्यामुळे. चालते असं आहे सर्व. काही नाही तर करून नाही राहिलं. हो ना, आई असली तर मोकळं वाटते ना. फरक पडते बोलण्या चालण्यात. तर चला इकडे स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता जेवण वगैरे करायचे आहे. पण तिकडं काहीतरी आणलं तुम्ही त्या दिवशी, तो दाखवलं नाही आणखी. कशाचं? काहीतरी आणलं तर आपण त्या दिवशी येताना तिकडे गेलो होतो बाहेर फिरायला. फिरायला म्हणजे ऍक्च्युली जवळच गेलो होतो. हे आणले ते आवड. काय करायचं ते मुरत होते. खराब झाले काय? सुपर चांगला का? खराब झाले नाही खरं. मुरब्बा पण चांगला होते. हे काय? हो. तर बघा पाणी ते कसं पन्नीमध्ये ठेवत नसतात फ्रीजमध्ये. मोकळं ठेवलं चांगलं राहतं. तुळशीचं लग्न लावतात ना, वेळ आहे म्हणा 1 महिना. वेळ आणखी आणखी ते बोर भाजी आवडा कृष्णदेव सावडा त्यावेळेस तर खूप वेळ आणखी. तेव्हा शांत तेव्हा तरी 15 दिवस आहे आणखी. तेवढंच वेळ राहते ना तुळशीच्या लग्नाला. 8-15 दिवस. आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा तर बोरं येतात. यावर्षी नाही ना पण बोरं, यावर्षी उशिरा येतील बोरं. कारण सीझनच बोर भाजी आवडा त्यावेळेस वेगळंच असतं मजा वगैरे. बरंच असतात गावाकडे सहज भेटतात. त्यावेळेस हरभरा पण आलेला असतं. गाठे नाही वेळ आहे, गाठ्याला वेळ असते. बोर भाजी आवडा कृष्णदेव सावळा असं. तर ठीक आहे चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.